नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. या संदर्भामध्ये ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याशी आपण चर्चा करू. नमस्कार भाऊ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना एकंदर वातावरणाबद्दल किंवा एकंदर तुमचं मत काय आहे या संदर्भात? एक मी लातूरकरांना संदेश आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो की मी आणीबाणीपासून राजकारणामध्ये हे काम करतो. मला लातूरमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना हवी आहे. 1981ला देशमुख जे गादीवर बसले त्यानंतर या भागामध्ये लोकशाही हळूहळू संपुष्टात येऊन हुकुमशाही प्रवृत्तीकडं आणि सध्याचे दिलीपराव देशमुख यांच्या काळामध्ये बगलबच्चाचे काम सहकारी सोबत घेऊन नाही, शेवटचे सहकारी विलासरावचे, बबुरावजी काळे, प्रदीप राठी, यानंतर सहकारी नाही तर बगलबच्चे आपले प्यादे याच्या मार्गातून या लातूरवर सत्ता, साम दाम दंड भेद या सर्वाचा वापर करून, सत्तेचा गैरवापर करून स्वतःची सत्ता कायम ठेवण्याचं, आणि ते फक्त आपल्या घरातच. ना देशमुख काँग्रेसचे, ना देशमुख मराठ्याचे, देशमुख फक्त आणि फक्त देशमुख घराण्याचे स्वतःच्या ह्याच्यासाठी, ही सांगण्यासाठी निवडणूक आहे. म्हणून मित्रांनो, ज्यांनी काँग्रेस संपवली, घड्याळ लावून काँग्रेसचे माणसं पाडले, ज्यांनी शिवराज पाटील जे त्यांचे राजकीय गुरु होते त्यांना पाडलं, त्याचा पुरावा गोपीनाथ मुंडेंनी डायरेक्ट लातूरच्या टाऊन हॉल सभेमध्ये दिला. ज्यांनी बसवराज पाटील मुरुमकर यांना पाडलं, ज्यांनी निलंगेकर यांच्या विरोधात पिटिशनर करणाऱ्या गोसावीला आर्थिक सहाय्य करून निलंगेकराला मराठवाड्यातला लातूरचा मुख्यमंत्री पायउतार केला, ज्यांनी के जाधव काँग्रेसचे असताना त्याला विरोध केला, बाळासाहेब जाधव यांना विरोध केला, आणि परळीमध्ये कधीही काँग्रेस मोठी होऊ दिली नाही, तिथं यांच्या मित्रांना सतत मदत केली. काँग्रेस फॅमिली ही कधीही, देशमुख फॅमिली कधीही काँग्रेसची नाही. आणि तसंच त्यांनी केशवराव सोनवणे असतील, बबुराव काळे असतील, GS पाटील असतील, शहाजीराव मुळे असतील, उत्तमराव मोरे मामा असतील, सुभाष काळदाते असतील, यशवंतराव पाटील असतील, किंवा मी स्वतः असं यांचा यूज अँड थ्रो सारखा वापर केलेला आहे. ना कुण्या मराठ्याला मोठं होऊ दिलं, ना काँग्रेसमधल्या कोणत्या माणसाला आपल्या कमरेच्या वर येऊ दिलं, आणि जाणीवपूर्वक इथली काँग्रेसची संपून देशमुख अँड देशमुख कंपनी आली. एका कारखान्यावर आई, एका कारखान्यावर चुलता, एकावर भाऊ, एकावर बहीण, आपल्याच घरामध्ये. जिल्हा बँकेमध्ये निवडून आलेले धीरज देशमुख पहिल्याच वेळेस निवडून आले, आमदार असताना त्यांना बँकेचं चेअरमॅन करणं, सर्वार्थानं सत्ता घरामध्ये ठेवणं, सत्तेचं केंद्रीकरण करणं. बळवंत जाधवला वाटतंय की सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे, गोरगरीब सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन हे लातूर चाललं पाहिजे. जे की केशवराव सोनवणेने, शिवराज पाटलांनी हे केलं होतं की सर्वाच्या हातात हात घालून सर्वांनी मिळून लातूर चालवावं. ते लातूर चालवण्यासाठी या बाजूला रमेशप्पा कराड अत्यंत ताकदीनं एक शेतकऱ्याचा मुलगा, एक वारकऱ्याचा मुलगा या निवडणुकीमध्ये उतरलाय. आपण त्यांनाही साथ द्यावी. आणि अर्चनाताईसारखी एक हुशार, समयसूचकता असणारी, सोजवळ, सज्जन अशी महिला भगिनी उभा टाकलेली आहे. काल लातूरच्या मला अभिमान होता त्या सर्वाचा की लातूरला एक राजकीय संस्कृती आम्ही जपतो, आणि ती जपली आहे. विलासरावपर्यंत ती जपली गेली आहे. केशवरावनी जपली, शिवराज पाटलांनी जपली, गोमारे साहेबांनी जपली, वसंतराव देशपांडेंनी जपली, मीही जपली. पण काल प्रचार सभेमध्ये जेव्हा तुम्ही म्हणता नाही आरची, नाही परशा, फक्त एक देशमुख याची चर्चा, तुमच्या या बुद्धीची कीव करावी वाटली. हे एवढ्या हीन पातळीवर आपण प्रचाराला जाल आणि प्रचाराची पातळी घसरवाला, लातूरकर म्हणून मी याचा निषेध करतो. आणि तुम्ही माझे प्रतिनिधी आहात याचा मला शरम वाटते. ह्या वाक्याचा मी निषेध करतो. लातूरकराला आव्हान करतो की मित्रांनो, ही परिवर्तनाची लढाई आहे. 40 वर्षानंतर तडजोड न करता यांना काय वाटायचं, मला लातूरकराला विचारायची गरज नाही, मी कार्यकर्त्याला बोलणार नाही, मी मुंबईहून तुमचं तिकीट विकत आणतो आणि एखादा परत एकदा सचिन देशमुख सारखा माणूस आणून या ठिकाणची निवडणूक खिशात घालतो. तडजोडीचं राजकारण हे सत्तेवर आहेत. मग कधी पप्पू कुलकर्णी आणले, कधी सचिन देशमुख आणले, आणखी कुणी आणले, पण यावेळेस सक्षम असे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे हे परिवर्तन आवश्यक आहे. आपल्या लेकराबाळाला लोकशाही बघायची असेल, देशमुखशाही घालून खऱ्या लोकशाहीचा उपभोग घ्यायचा असेल, सर्व जनतेने कमळावर मतदान करावं, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण, अशी विनंती करतो. धन्यवाद. शेवटचा प्रश्न भाऊ, आपण मगाशी उल्लेख केला परचीचा वगैरे,
तर लातूरमध्ये ठिकठिकाणी आम्ही देशमुखकडनं होर्डिंग लागलेले आहेत, सन्मान जपो या महिलेचा वगैरे म्हणून. नुसते होर्डिंग लावून असा सन्मान जपला जातो का? सन्मान ह्यांनी कधीच कुणाचा सन्मान जपला नाही हो. हम्म. बबुराव काळे ज्यांच्या श्वासामध्ये प्रत्येक श्वासात विलासराव होता, छाती फाडली तर विलासराव दिसावे, त्या बबुराव काळेचा सन्मान जपला गेला नाही. यांनी कधीच कुणाचा सन्मान जपला नाही. फक्त आणि फक्त स्वतःच्या घराण्याचा, स्वतःचा. सहकार सम्राट, जे सहकार सम्राट फक्त 14 लोकात निवडून येते आणि स्वतःच्याच आरत्या ओवाळणारी लोक तयार केली. आणि त्यामुळं मी परत रिपीट करत नाही, मला लातूरकरांना विनंती करायची आहे की ही स्वतःच्या आरत्या ओवाळणारे हे देशमुख आणि देशमुख कंपनी 5 वर्ष घरी बसवा, यांचे पाय जमिनीला लागू द्या. परत जर त्यांनी काम केले तर आम्ही नाही लागत, पण एकदा पाय जमिनीला लागा. 95 पूर्वीचे विलासराव आणि 95 नंतरचे विलासराव पाय जमिनीला लागले, मुख्यमंत्री झाले. 95ला पडले म्हणून झाले. आणि म्हणून या देशमुख आणि देशमुख कंपनीला मी लोकांमुळे निवडून येतो. लोकांवर मला विश्वास ठेवा. मी मुंबईच्या नेत्याकडनं तिकीटं विकत आणून निवडून येतो. ही जी त्यांची ग्रह आहे ती मुडीत काढा. आणि लातूरकरांना विनंती आहे, परत एकदा फक्त आणि फक्त कमळावर मतदान करा आणि देशमुखांना पाय जमिनीवर लावा. जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ.